टीसीएस प्रकरणातल्या आरोपींना कोर्टात हजर केलं जाणार। चारही आरोपींची पोलीस कोठडी आज संपणार। महिला कर्मचाऱ्यांचा विनयभंग, धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप। नाशिकच्या टीसीएस मधल्या लैंगिक छळ आणि अत्याचार प्रकरण, संशयित आरोपी निदा खानच्या अटकपूर्व जामिनावर आज निकाल। परळीमध्ये सोमवारी मांस विक्री बंद राहणार। वैद्यनाथ नगर परिषदेचा निर्णय, नगरपालिकेच्या स्थायी समितीकडून एकमताने ठराव मंजूर। आज बच्चू कडूंची स्वागत यात्रा, अमरावतीमधल्या नेहरू मैदानातून निघणार स्वागत यात्रा। महायुतीची एकजूट दर्शवणारी स्वागत यात्रा, शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीकडे लक्ष। महापौरांकडून नाले सफाई आणि रस्ते बांधकामाची पाहणी, चेंबूर, वडाळा, कुर्ला, बीकेसी मध्ये केली पाहणी। पालिका अधिकाऱ्यांना घेऊन मुंबई महापौरांचा पाहणी दौरा। राज ठाकरेंना परप्रांतीयांनी केलेली शिवीगाळ चुकीची, राज ठाकरेंना शिवीगाळ केल्याप्रकरणी मंत्री नितेश राणेंचं वक्तव्य। 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी, आज दुपारी 1 वाजता निकाल जाहीर होणार। अवकाळीमुळे द्राक्ष उत्पादक संकटात, नाशिकच्या द्राक्ष निर्यातीमध्ये मोठी घट, यंदा 70% द्राक्षांचं उत्पादन घटलं। नीट आणि यूजीच्या परीक्षांमुळे रविवारी मेगा ब्लॉक नाही। पश्चिम रेल्वेवर शनिवारी रात्री 9:30 ते रविवारी सकाळी 7:30 पर्यंत ब्लॉक, तर मध्य रेल्वेवर शनिवारी मध्यरात्री 12 ते रविवारी पहाटे 5 वाजेपर्यंत ब्लॉक। रुग्णाच्या नातेवाईकांकडून सुरक्षा रक्षकाला मारहाण, वर्ध्याच्या जिल्हा सामान्य रुग्णालयातला धक्कादायक प्रकार, पोलिसात तक्रार देऊनही कारवाई न केल्याचा आरोप। श्रीरामपूरमध्ये कौटुंबिक वादातून पोटच्या लेकानं केली वडिलांची हत्या, दत्तनगर भागातल्या घटनेनं परिसरात खळबळ। येवला तालुक्यामध्ये भीषण पाणी टंचाई, 36 गावं आणि 37 वाड्या वस्त्यांना टँकरद्वारे पाणी पुरवठा। पश्चिम विदर्भात उष्णतेचा परिणाम जलसाठ्यावर, बुलढाणा जिल्ह्यातल्या खडकपूर्णा प्रकल्पाला कोरड, अपर वर्धा प्रकल्पात 49% जलसाठा, येत्या काळात पाणी टंचाईची दाट शक्यता। इराणने केलेल्या हल्ल्यामध्ये अमेरिकेच्या लष्करी तळांची मोठी हानी, शस्त्रसामुग्रीसह अत्याधुनिक प्रणालींचं नुकसान, 8 देशातल्या 16 लष्करी तळ उद्ध्वस्त। ट्रम्पचा युरोपियन युनियनच्या कार ट्रकवर 25% टॅरिफ, पुढच्या आठवड्यापासून कर लागू होणार, ट्रम्प यांची माहिती। आज चेन्नईमध्ये पिवळ्या वादळासमोर भिडणार निळं वादळ, मुंबई आणि चेन्नई यांच्यामध्ये सामना। दिल्लीचा राजस्थानवर रॉयल विजय, रेकॉर्ड ब्रेक 225 रनचा यशस्वी पाठलाग, 7 विकेट्सने मिळवला विजय।